मरणाची थंडी सुटली होती. आता कुठं जरासं ऊन पडलं आणि मी बसले ते मड लगेच गेलो. हा रात्रीची तर अशीच थंडी वाजती बाई. 10-15 अंगावर गोधड्या घेतल्याशिवाय ना दिवस जात नाही. पार काय करावं काय नाही या थंडीला. इतकी थंडी पार हात पाय उलू राहिले. झाली काय तू केलं तर मनासारखं? काय रे कस काय आलं तू अचानक? हा अचानक काय? मला तू रामने सांगितलं. काय सांगितलं? काजल आली म्हणे आज. परत मूळ होतं पहिलं. त्याला बरं मा निरोप लागत आहेत. मग तो चुलत भाऊ आहे पण माझा तर खास जिगरी माणूस आहे. हा तेवढं आहे. तू वासावरच वाटतं. मा वासच घेत राहतो. कधी आली कोणच्या कोपऱ्याने आली कधी गेली काय झालं. बरं तू काय म्हणली ती मला? काय लग्न कोणाशी हो म्हणे. पोरग तो लागत. आता ही गोष्ट काय बोलायची राहते का? मग काय बोलली होती तू? हा बोलले होते तेव्हा बोलले होते असंच. तवा मग तुला मा पोरग लागत नाही का मग? हा का बरं आता काय मला लग्न झालं नवरा नाही काय मला? पहिलेच परत मुळे झालं ना. हा बरं मी काय म्हणतो काही झालं का नाही मग? जास्त चिटकून नको बस बरं का. अजून मी तुझ्या प्रेमात पडन मग नांदायला जाणार नाही. ते जाऊ दे. काही झालं का मला सांग ना. म्हणजे इथं ग आता वेळी सांगायची गोष्टी का? तुला काय सांगू आमच्या दोघांच्या प्रायव्हेट मधल्या गोष्टी. तुला तुझं सगळं प्रायव्हेट मला माहिती आहे. तू का सांगू शकत तू नाही? असा हात नको लावा. मला अंगावर हे बघ काट आहे तुला लगेच. हा का? मग आता थंडीचे दिवस आहे. काटा येणारच. थंडीचे दिवस आहे. मी जवळ असल्यावर काटा नाही यायला पाहिजे तुला. खरंच रे थंडी खूप वाढली आहे. बरं जाऊ दे. काय काही झालं का नाही मग? झालं बाबा असं काही तसं. आता काय करतो? तू काय बोली केली होती मला? काय मी त्याला हात लावून देणार नाही म्हणे. अरे मग इथून एवढं झालं खाली नाही झालं काही. म्हणजे आज इथं झालं इथपर्यंत झालं. उद्या खालीपर्यंत येईल. तुला माझ्यावर विश्वास नाही का? अरे मला नाही आवडत तुझं काम आहे. ऐक ना हे बाई एक तर माहिती गद्दारी केली तू. विशाल ऐक ना. काय नाही भाऊ ऐक ना सोना चिडू नको ना. बरोबर आहे ना यार. मी बाई एवढा जीव काढला एवढं सगळं केलं आणि तुला दुसऱ्या बरोबर झोपताना कसं तुला बघू शकतो मी? त्यात डायरेक्ट घंटोळ्या कापून घेईन मी. आता काय त्या समोर झोपणार आहे की मी? त्याच्यासोबत माझ्यासमोर हे काय बोलणं झालं तो आलं? इथून वरती म्हणजे ते खाली यायला किती टाइम लागणार आहे त्याला? इथून वरतीच फक्त एवढंच पप्पे घेतला त्यांनी बाकी काही नाही केलं. का बरं माणसात नाही का? माणसात नाही का तो? तो कोण माणसाचं तो कोण मला आता खाली करायचं. मेल नको वरच्यावरच बरं आहे सत्याशाला. तर देव केल्याशिवाय काही करायचं नाही म्हणलं. म्हणजे तू आता दुसऱ्या मुळाला तुझा कार्यक्रम फिक्स होणार आहे. आता हे बघ काही झालं ना मी त्याला वाऱ्यावर ठेवते. तू टेन्शन नको घेऊ. त्याला फक्त म्हणा ना आज उद्या परवा तेरवा कायच काय त्यावर प्रेग्नेंट राहीन. मी बघ तेवढंच वचन दिलं तुला की पहिलं पोरगं तुझं राहीन. त्याच्याबरोबर तू काम करणारच. आता करावं तर लागणारच ना रे. करावं तर लागणच ना. लग्न केलं म्हणलं करावं तर लागण. मग तुला तर मी म्हणले ते ये म्हणलं माझ्या घरी. माझ्या बापाला सांग मला लग्न करायचंय म्हणून. तुझा बाप म्हणजे बाबू निस्ता भडकाय. मिरची वाटल्यावानी का? हा निस्ता भडकाय. निस्ता असंच करीतो निस्ता. यांनी 4-5 बाया ठेवल्या ते त्याला चालत आणि एक आपलं लपड त्याला सण झालं नाही. आपलं लपड सण झालं म्हणजे तू माझ्या बापाबद्दल असं काही पण नको बोलू. बरं मी काय म्हणतो ऐक ना. माझ्या बापा असं नाही करत. मी काय म्हणतो ऐक ना. काय नाही तर चाल ना पळून जाऊ. माझ्या बापाचं नाक जाईन ना बाबा. मी कसं काय पळून येईन? येडा झाला तू डागडागिनी कुठे गेली लग्नाची? आहे ना काढून ठेवलेत मी गेली. मला नाही आवडत घालेल. ती स्वागरात झाली वाटतं म्हणून तर काढली डागडागिनी. नाही रे असं काही नाही. मग दागिने कुठे गेले? घरी काढून ठेवलेत. घरी का? हे चोराची भूमिका उठेल कुठं घालतो? हा असं. मग हे बाय तुझं घड्याळ अजून आहे माझ्याकडं. तो दिलेली चप्पल अजून आहे. मी दिलेली चड्डी अजून आहे. अंडरपॅन्ट बी तवाली चड्डी. हा ना. तो दे. ते घंटोळा बी माझंच आहे ना. तर तू बेवारच सोडून चालली ना त्याला. आता कुठे येते टंग 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 वाजू राहिलं ना ते. दुसऱ्याकडे जाऊन वाजवलं काय? तुझ्याशिवाय कोण आहे मला? तुझ्याशिवाय कोण आहे का मला?
सारखा मुकी काय घेतो बाई तुझी? तोडून घेईन मी तो आगाल हा वय तिकडे. लाचका तोडून घेईन कुत्र्यावानी. तू कुत्राच आहे नाही तरी. कुत्राचे मी आहेच. बाकी काय चाललं? काय चाललं बाकी अजून? जीव नाही लागत तुला सोडून. हा ना. मला बिलकुल ते करमत का नाही रे बा. ती तुला कसं आवडलं का तू पोरगा? मला नाही आवडलं पण दादांच्या खुशीसाठी केलं रे मी. किती बारीक आहे का तू? माझा कमरा एवढा सुद्धा नाही. त्याची नोंदणी एवढी असेल का? होय असं नको म्हणू. त्या दिवशी बाबा हागायला बसला खाली लोळत होतो पार. हा हा अरे त्या दिवशी हागायला बसला. अचानक बाबा ते काय झालं माहितीये का, आमचं संडास चोकअप झालं होतं. मग काय झालं, तू हाक टाकता गेली होती का त्याच्याकडे? अरे बावळाटा इकडे ऐक नी, तर मला काय माहित तो संडासला जायले, मी ज्या वावरात जाईन त्याच्या वावरात तर जायले म्हणून. म्हणजे संडास बी नाही तुमच्या इथं? हा संडास आहे पण चोकअप झालं ना रे. असं मग ते काय झालं, आधी मी जायलो ते हागायला. भया मी हागायला बसेल तेव्हा ना काय मला पाहिलंच नाही. त्याने असं आरा तारा पाहिला आजूबाजूला. नको सांगू मला, जाऊ दे, मला सांगूच नको, मला ऐकायचंच नाही, माझी इच्छाच नाही. का रे ऐक ना, मी तुला इतकं चांगलं सांगते. काहीच नको सांगूच नको पुढचं, मला समजून गेलं तो भावना. हा ना. हा मला काहीच सांगू नको. खरंच ना. हा मला समजलं तो सगळं. बरं मी काय म्हणतो ऐक ना, मग आता आपण तू परत मुळाला आता किती दिवस इथं? हा तर आहे 8 दिवस. हा काय हे बाय, तो घरच्या लोकांचं लय लक्ष राहतं मावर, बरोबर की? मग टपकन दिवशी टपका मारून आलो असतो. नाही गाडा झाला का, नको बाई आत्ताच नको. मस्त आपण हॉटेलला वगैरे जाऊ मस्त एखाद दिवशी. हॉटेलचा दिवस नाही येणार, पागल झाली का? तुला घरचे सोडणार आहे का? का नाही सोडणार? शक्यच नाही, घरचे नाही सोडणार. तू आता इथंच चाल, आपलं हेच लॉजिंग, हेच आपलं घर, हेच आपलं सगळं. मग का एवढा काय खुश होऊन मला राहिला? मला सरा सरा हात पाय कापत त्यांनी. कापू दे, काही कापू दे, फक्त आपलं मामा मामी कापले नाही पाहिजे, बाकी सगळं कापू दे. का मामा कापला पाहिजे तुझं गेलं? नाही कापणार. किती एवढं लोकांचा ऍक्सिडेंट झाला, कधी असं झालं का कोणाचा मामा कापला? दाखवून दे मला असं. एवढे ऍक्सिडेंट होत्या, गाड्याच्या पत्या, एवढे मोठे पुरे गाड्या. शिरपतरावचा मामा उडाला तुला माहिती? त्याचा मामा उडाला म्हणजे त्याचा मामा म्हणजे त्याचा आईचा भाऊ उडाला. नाही रे, ती गलत फॅमिली झाली. हा का? तसा मामा डायरेक्ट गेला उडून. म्हणजे पुढचं बोंड उडाला का? निम्माच राहिला, निम्मा बी नाही, असं एवढंच लटकेले आता त्याला. हा का? मग जगलं कस काय ते? जगलं कस काय? जगलं आता, वाचलं माहिती कसं वाचलं. आता औषधं गोळ्या भरपूर भारी वर नाही आला, वर नको असं करू, खालीच येतो जिवंत आहे अजून, पण त्याला कार्यक्रम करता येत नाही आता. हा काय? हा त्या दिवशी बाई गजरा मावशीन मी गेले बाई पाहायला त्याला. अचानक मग आता का ग? मला लग्नाला आलं नाही, मग म्हणे लग्न झाल्यावर दर्शन घ्यायला चाल म्हणे मामाचं. मग गेले बाई तर तिला पाहत येत त्याचाच मामा दिसला मला. का ग? मला एक सांग, आता गजराबाईचं कसं होईल ग? मग आता एवढी नोंदणी त्याच्यावाली, मग गजराबाईचं कसं होईल ग? एवढा मोठा पोळच्या पोळ, हत्तीच्या हत्ती ती, एवढे दिवस तिने हाकीत शिरपुरी घोडा आणला, आणि आता कसं व्हायचं तुझं? बोट तू काय टेन्शन घेतो? लाटणं नाही, मुसळी लागन, मुसळी. जाऊ दे, लाटण्याने काय होतं तिला? आपण काय करू ते तिला आयडिया देऊ. जर्मलचा खलबत्ता नसेल चालत, लोखंडाचा आणून देऊ. लोखंडीच कालबाता लागन तिला. हे असं मुसळ ते येणे किती दिवस विचार करू राहिला पण तिचा एवढा. येणे किती दिवस चालवली ती? कोणी? आनंदाने. आनंदरावनी? आणि मग अरे आनंदरावची लय मजा. जेव्हापासून ऐक ना, शिरपतरावचा जेव्हापासून मामा उडाला ना, तेव्हापासून आनंदरावची लय मजा झाली. लय खुश येतो, गावात हिंडतो. हा का? हा मला मायकून गोळ्या घेऊन जात राहत होतो, मला विचारित राहतो गोळ्या दे, पावरच्या गोळ्या लय दिल्या त्याला मी. हा ना, लय दिल्या. संपतराव म्हणे आता कसं होईन काय होईन, त्या दिवशी लय रडत होता बाबा शिरपतराव चिडा. ते जाऊ दे. गजराबाई म्हणे तो घाल म्हणे बाबा, त्याचं नाही येतो. ते गजरीला लाव काढी आणि बस शकत तिला. आता थंडी गारठ्याचं मी काय म्हणतो ऐक ना, लग्न तो मामा आहे का पण जागेवर? थंडी ना अक्षंत ना सांगायला ना.
चायला आता मामा जागी झाला. जागी झाला झोपेला होता काय येतो मामा आता 120 डिग्रीला तापेले. गरम झाला 100 डिग्रीला चहा उकळतो. माझा 120 डिग्रीला आहे. मग तू विचार कर. बया बाजूनच जाणार आहे आज. नको बाई फोड येतील नको नाही चाल ना. फोड येतील चाल ना. नको इथं जर कोणी पाहिलं तर म्हणशील ही तुला दिवस जायचे कस काय आपण जर काम नाही केलं तर. हं? मग तुला मका सापडत मग कुठं चालते कुठं चालते इकडे दुसरं काय बाई ते इकडे गेलं असतं ना कुठं इकडं तिकडं नको ते इरीत पडलं बिडलं तर काय करत जाऊन येतं मक्कामध्ये. मका चालवतो मकाच चल बाबा मकाच बरी. लग्न झाल्यापासून वजन लय वाढलं रे मग रोज कार्यक्रम करते. काय करे बाबा काय काय कोण आहे तिकडे कुठे चालली इकडे ये. काय झालं इकडे काय आलती तू इकडे रे इकडे दादा हा संडासला चालले होते मध्ये साप आहे याला घेऊन चालली होती का काय तुला सांगेल ना साप आहे मध्ये साप लय मोठं बाबा एवढं अरे झाड कुठं होतं? हे काय म्हणतो तुला मी सांगेल ना आता महापुरीचं लग्न झालं तू विषय सोडून दे तू काय भेटत तिला हा अहो भेटला नाही तो बाय? मी आगायला चालले होते मध्ये डबडत तसंच पडलं हा आणि मी बाहेर आले साप साफ करून तो म्हणे कुठे कुठे तो इकडे चालला होता रस्त्यात. हा का मग तो ये बा, म्हणे, एवढा झाड हा मग गेलाय. जाईल त्याला 12 वाटाय सापाचा नको विचार करू निघर निघ जाय परत इकडे जायचं जाऊ कान पडत जोडेल मी तावाले काय म्हणतो काय? बाबा, मी लग्नामध्ये येऊन डिस्टर्ब केलं का तू कोण काय डिस्टर्ब करणारा केलं का मी नाही केलं मग तू काय आता त्याची फेड करून राहिला का हा खेडीचा नाही समज हा? काही बाबा. म्हणजे महापुरीला बाहेर यावं का नाही मामा मामा बा- तुम्ही चुकीचं समजताय असं काहीच नाही. दादा मी जाते घरी येते मी हा चाल पुढं इकडं पाय मागते तिकडं काय पाहतो तिचं लग्न झालंय परत आता राव तुझा विषय घेऊ नको परत हा सांगितलं म्हणजे हा मामा तुम्हाला सांग का मी काय सांगतो थोड्या दिवसात नाही तिला ईदवा केलं ना मी तू जायचं तर मी माझ्या बापाच्या हा आवडा पाहू विजा करणार समजलं ना. हा पण तरी तुला जाणार नाही जाणार ठेव का बरं नाही जाणार हा हा, मग काय केलं मी काय नाही मला काय नाही हा, मला तो- केलंय ना. तो सगळं पॅक आहे हा? तो का सगळंच आहे काय प्रॉब्लेम मला गा- काय माझ्यात प्रॉब्लेम मला काय गा- माहित कमी काय मला ते सांग. मला गावाच्या गावात पोरगी द्यायची नाही संपला विषय माझ्यात प्रॉब्लेम काय मला गावाच्या गावात द्यायची नाही हा. बाहेर गावाला जाऊन राहतो मी. काही गरज नाही हा? हा तू विधवा करशी म्हणजे मी पूर्वीच आज एवढं सोन्यासारखं लग्न करून दिलं एवढं तुझ्या घरी चांगलं हा तू याच्या अगोदर तू जर का हो, मला मला एक सांगा तुम्ही पोरीचं चांगलं केलं म्हणत्या हा. एवढं ते वांग पाहून दिलं हं? काही नाही काही नाही. तिला चालवतो बिचारीला तिथं विचार केला का तुम्ही पोरीचा थोडा तरी केला तिला आवडला तिने केला तिच्या मनाने केलाय मी सांगितलं बाई तुला 5,000 आव्हान हं? हा परत तू राव विषय घेऊ नको महापुरीचा हा तुला एकदा सांगितलंय नाही तर महागात पडेल तुला आता तिचं लग्न व्हायला ती परत मुळाला येईल पहिलंच मुळ आहे तिचं हा आणि लगेच भेटलाय तिला येऊन इकडं हा याद राख परत हा ना तुम्हाला लक्षात घ्या. ते पाहिजे माही मी तुझा